नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2024 ची नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी भरती निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती येथे त्वरित अर्ज करा आणि वेतन श्रेणी तुम्हाला 17,000 ते 75,000 पर्यंत तुम्हाला वेतन भेटणार आहे। परीक्षा न देता इथे नोकरी मिळणार आहे, तर तुम्ही त्वरित अर्ज करा आणि या संधीचं सोनं करून घेऊ शकता। चला तर मग आपण आधी PDF नोटिफिकेशन पाहूया, त्यानंतर संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी सांगली अंतर्गत ही भरती निघाली आहे। बघा, जाहिरात आलेली असून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी सांगली मार्फत विविध कार्यक्रमाकरिता खाली नमूद पदाकरिता एकत्रित मानधनावर कंत्राटी रिक्त पदाची भरती करावयाची आहे। तर तपशील खालीलप्रमाणे आहे। बघा, इथे संपूर्ण डिटेल दिलेले आहे। पदाचे नाव, रिक्त पदे, नियुक्तीचे ठिकाण, वय आणि शैक्षणिक पात्रता, प्रवर्ग आणि एकत्रित मानधन, अशा पद्धतीने इथे वॅकन्सी डिटेल्स दिलेली आहे। बघा, आपण पहिल्यांदा पाहणार आहोत डेंटल सर्जनसाठी 2 जागा आहेत। किती? 2 जागा आहेत। आणि ग्रामीण रुग्णालय विटा आटपाटी इथे जागा असणार आहेत। आणि म्हणजे खुला प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष इथे वय देण्यात आलेलं आहे। आणि शैक्षणिक पात्रता काय आहे, इथे BDS आणि 2 इयर्स एक्सपिरियन्स लागणार आहे आणि MDS विदाउट एक्सपिरियन्स। बघा, तुमचं जर BDS असेल तर 2 इयर एक्सपिरियन्स लागणार आहे, MDS असेल तर विदाउट एक्सपिरियन्स तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। आणि बघा, खुला प्रवर्गासाठी 1 जागा आहे आणि इमावासाठी 1 जागा आहे आणि तुम्हाला इथे 30,000 रुपये सॅलरी भेटणार आहे। किती? 30,000 रुपये। आणि बघा, फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन, बघा ह्याच्यासाठी जागा आहे, 1 जागा आहे। जिल्हा चिकित्सालय कार्यालय सांगली इथे तुम्हाला नियुक्तीचे ठिकाण दिले आहे। MD मेडिसिन DNB असेल तर तुम्ही इमा व प्रवर्गातील 1 जागा आहे आणि 75,000 रुपये इथे तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। बघा, डेंटल हायजीन त्याच्यासाठी 1 जागा आहे। किती? 1 जागा आहे आणि जिल्हा चिकित्सालय कार्यालय सांगली इथे वॅकन्सी आहे। आणि तुम्हाला 12th सायन्स डिप्लोमा इन डेंटल हायजीन कोर्स ऑफ रजिस्ट्रेशन विथ स्टेट डेंटल काउन्सिलिंग। बघा, तुम्हाला 12वी सायन्स असणं गरजेचं आहे आणि डिप्लोमा इन डेंटल हायजीन्समध्ये डिप्लोमा असणं गरजेचं आहे आणि एक तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं आहे। आणि खुला प्रवर्गासाठी 1 जागा आहे आणि इथे 17,000 रुपये सॅलरी तुम्हाला असणार आहे। बघा, ऑडिओलॉजिस्ट स्पीच थेरपिस्टसाठी सुद्धा इथे 1 जागा आहे आणि जिल्हा चिकित्सालय कार्यालय सांगली इथे वॅकन्सी आहे। डिग्री इन ऑडिओलॉजिस्ट तिथे डिग्री असणे गरजेचं आहे आणि खुला प्रवर्गासाठी 1 जागा आहे आणि 25,000 रुपये सॅलरी तुम्हाला भेटणार आहे। किती? 25,000 रुपये। त्या 5व्या नंबरचं पद आहे डेंटल टेक्निशियन, 1 जागा आहे आणि ग्रामीण रुग्णालय तासगाव इथे जागा आहे। 12वी, बघा 12th डेंटल टेक्निकल कोर्स असणे गरजेचं आहे, 12वी प्लस डेंटल कोर्स असणे गरजेचं आहे आणि 1 जागा आहे। 17,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। ENT सर्जनसाठी सुद्धा इथे 1 जागा आहे। जिल्हा चिकित्सालय कार्यालय सांगली इथे ठिकाण आहे नियुक्तीचे आणि तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, MS ENT DOR, बघा MS ENT DOR आणि DNB असं तुम्हाला शैक्षणिक अर्हता लागणार आहे। आणि खुला प्रवर्गासाठी 1 जागा आहे आणि तुम्हाला इथे 75,000 रुपये सॅलरी भेटणार आहे। त्याच पद्धतीने बघा, न्यूट्रिशनसाठी 1 जागा आहे। बघा, न्यूट्रिशनसाठी 1 जागा आहे आणि उपजिल्हा रुग्णालय महाकाळ इथे तुम्हाला नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेलं आहे। आणि शैक्षणिक पात्रता काय आहे, BSc होमो सायन्स न्यूट्रिशन इथे तुम्हाला लागणार आहे। खुला प्रवर्गासाठी 1 जागा आहे आणि 20,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। 20,000 रुपये सॅलरी तुम्हाला भेटणार आहे। अशा पद्धतीने ही जागांची वॅकन्सी डिटेल्स दिलेली आहे। किंवा बघा, तुम्हाला कशा पद्धतीने किती जागा आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, वय किती आहे, प्रवर्ग काय आहे, हे आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। त्यानंतर संपूर्ण डिटेल पाहूया। बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2024 ही भरती आहे। आत्ताच आपण पोस्टचे नाव पाहिले, दंत चिकित्सालय फिजिशियन, सल्लागार औषध
त्याच पद्धतीने दंत आरोग्यशास्त्र बघा, दंत आरोग्यशास्त्र, ऑडिओलॉजिस्ट, स्पीच थेरपिस्ट, दंततंत्रज्ञ, ENT सर्जन, पोषण तज्ज्ञ अशा पद्धतीचे इथे वॅकेन्सी आहेत। शैक्षणिक पात्रता सुद्धा आपण पाहिलेली आहे। शैक्षणिक पात्रता सुद्धा काय लागणार आहे। त्याच पद्धतीने नोकरीचे ठिकाण कुठे आहे, सांगली इथे नोकरीचे ठिकाण आहे। कुठे, सांगली। पद्धतीने वयोमर्यादा काय आहे, खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष तुम्हाला इथे वय लागणार आहे। आणि इथे अर्ज पद्धत कशी आहे, ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे। वेतन श्रेणी काय भेटणार आहे, 75 बघा 17,000 ते 75,000 तुम्हाला वेतन भेटणार आहे। वेतन श्रेणी काय आहे, 17,000 ते 75,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता कुठे आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, नवीन प्रशासकीय इमारत, 3रा मजला, जिल्हा परिषद सांगली, इथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। अर्जासोबत काय डॉक्युमेंट्स लावायचे आहेत, अर्ज कशा पद्धतीने भरायचं ही सुद्धा आपण माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याच पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे, 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। अधिकृत वेबसाईट, या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। बघा, हाऊ टू अप्लाय, कशा पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे। पहिल्यांदा तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही अर्जाचा नमुना हा झेरॉक्स काढून घ्यायचा आहे। त्यानंतर ती सविस्तर संपूर्ण माहिती भरायची आहे। ती माहिती कशी भरायची मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही ती माहिती भरा आणि त्याचं झेरॉक्स काढून तुम्ही त्यावरती बघा संपूर्ण डॉक्युमेंट्स लावायचे आहेत तुमच्या एज्युकेशनचे आणि तुम्हाला एक्सपिरियन्स कुठला आहे ते डॉक्युमेंट्स लावून तुम्ही फॉर्म दिलेल्या ॲड्रेसवरती सेंड करू शकता। वरील पदाकरिता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन वाचणं, काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे। बघा, तुम्हाला PDFची लिंक दिली जाणार आहे, ती व्यवस्थित वाचून घ्या। अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर प्रत्यक्षरित्याने सादर करावं। बघा, पोस्टाने किंवा प्रत्यक्षरित्या सादर करणे गरजेचं आहे। पोस्टाने, कुरिअरद्वारे, ऑनलाईन, ईमेलद्वारे हे अर्ज स्वीकारला जाणार नाहीये। प्रत्यक्षित अर्ज करण्याचा इथे एक नियम आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 15 ऑक्टोबर 2024 रोजी तुम्ही अर्ज करू शकता। आणि अर्ज करण्याची शेवटच्या तारखेच्या अगोदर तुम्हाला अर्ज सादर करणे गरजेचं आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे, पोस्टाद्वारे, कुरिअरद्वारे, ऑनलाईन, ईमेलद्वारे कोणते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। इथे संबंधित पत्त्यावर प्रत्यक्ष रीतीने सादर करावायचं आहे। बघा, तुम्हाला जो अर्ज आहे तुम्ही प्रत्यक्षात जाऊन तिथे सादर करायचा आहे, असे एक नियम दिलेला आहे। त्याच पद्धतीने व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचा। बघा, अटी शर्ती सुद्धा इथे दिलेल्या आहेत, तुम्ही संपूर्ण अटी शर्ती वाचून घेऊ शकता, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता। मी इथे अटी शर्ती सांगणार नाहीये। आणि अर्जदाराला तुम्हाला काय काय कागदपत्रे लागणार आहेत ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे। अर्ज केलेल्या पदाचे नाव, ठळक अक्षरात स्वतःचे संपूर्ण नाव, अर्जदाराचा स्वतःचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, जन्मतारीख, शैक्षणिक अर्हता, संपूर्ण तपशील, अभ्यासक्रमाचे नाव, उत्तीर्ण झालेले वर्ष, तपशील, टक्केवारी, कामाचा अनुभव, काम केलेली संस्था, एकूण कालावधी, संबंधित संस्थेचे कोणत्या पदावर काम केले आहेत ते सुद्धा इथे टाकणं गरजेचं आहे। आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत बघा, छायांकित प्रती, बघा तुमचा फोटो लागणार आहे, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, पदानुसार संबंधित काउन्सिलिंग सर्टिफिकेट, नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असणे गरजेचं आहे। आणि शाळा सोडल्याचा जन्म दाखला, अनुभवाचे प्रमाणपत्र, 5 फोटो आकाराचे 2 फोटो, अशा पद्धतीने तुम्हाला ही डॉक्युमेंट्स लागणार आहे। ह्या स्वाक्षरी सहित म्हणजे या पत्रावर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावर तुमची स्वतःच्या अक्षराने साइन करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता। त्याच पद्धतीने इथं प्रत्यक्षात तुम्हाला अर्ज करायचा आहे हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे, नाहीतरी अर्ज हा रद्द करण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने आपण इथे बघा अर्जाचा नमुना पाहूया। बघा, हा अर्जाचा नमुना आहे। इथे तुम्हाला या पदासाठी तुम्ही फॉर्म भरताय त्या पदाचे नाव लिहायचे, इथे फोटो चिटकवायचा आहे। त्याच पद्धतीने इथे बघा तुमचं संपूर्ण नाव इंग्रजीमध्ये आणि इथं मराठीमध्ये लिहायचं आहे। स्वतःचे नाव, वडिलाचे नाव, बघा पती असेल तर पतीचे नाव, पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता तुम्हाला इथे लिहायचा आहे पिनकोड सहित, आणि ईमेल ID, बघा इथे ईमेल ID लिहिणे गरजेचं आहे, आणि इथं मोबाईल नंबर, जन्मतारीख तुम्हाला लिहायचं आहे, आणि अखेर म्हणजे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरता त्या दिवशीपर्यंत तुमचं वय किती आणि किती महिने झालेलं आहे ते सुद्धा लिहिणे गरजेचं आहे, आणि तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून फॉर्म भरताय ते सुद्धा इथे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे। आणि शैक्षणिक अर्हता, बघा तुम्ही
10वी उत्तीर्ण आहात, 12वी उत्तीर्ण आहात, डिग्री उत्तीर्ण आहात, डिप्लोमा असाल तर ते संपूर्ण डिटेल्स इथे लिहायचे आहे। आणि विद्यापीठ तुम्ही कुठल्या कॉलेजमधून शाळेमधून 10वी पास आहेत, 12वी पास आहेत ते किंवा विद्यापीठाचे नाव टाकणे गरजेचं आहे। आणि परीक्षा उत्तीर्ण झालेले वर्ष, टक्केवारी, श्रेणी अशा पद्धतीने तुम्हाला इथे भरायचं। आणि संबंधित पदाविषयी अनुभव असेल, तुम्हाला काही अनुभव असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे टाकू शकता। पहिल्यांदा संस्थेचे नाव, कधीपासून कधीपर्यंत तुम्ही एक्सपिरियन्स घेतला आहे आणि एकूण वर्ष इथे तुम्ही टाकू शकता। आणि त्याच पद्धतीने अर्जासोबत खालील छायांकित सत्यप्रती जोडले आहे। बघा ही तुम्हाला इथे असं माहिती दिलेली आहे, ती खोटी आढळल्यास काहीतरी बघा असे प्रमाणित करते नमूद केलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास माझी उमेदवारी नियुक्ती कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, माझ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल। अशा पद्धतीने तुम्हाला ही शपथ घ्यायची आहे आणि ती खरी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। दिनांक, ठिकाण आणि अर्जदाराचे नाव अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। आजचा व्हिडिओ इथेच संपतो। अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।